नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन बसके द कोर अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या काही लेक्चर सिरीजमधून आपण इकॉनॉमिक्स आणि त्याच्या संदर्भातील स्ट्रॅटेजी वेगवेगळे टॉपिक्स बघितले. आज मात्र एका वेगळ्या टॉपिकला आपण सुरुवात करतोय. जनरली काय होतं, कुठलीही परीक्षा टार्गेट करताना म्हणजे तुम्ही राज्यसेवा करा किंवा कंबाईन, त्यातही पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा कुठलीही असू द्या, आपण त्या सब्जेक्टला आणि त्या सब्जेक्टमधल्या काही ठराविक टॉपिकला टार्गेट करतो. पण आजचा जो टॉपिक आहे आपला, त्याला आपण गव्हर्नमेंट स्कीम या नावाने टॉपिकला ओळखतो किंवा हेडिंग दिलेली आहे सरकारी योजना. या टॉपिककडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं विद्यार्थ्यांचं. त्याचं कारण असं, एकतर तो स्कॅटर्ड फॉर्ममध्ये म्हणजे इतर टॉपिकची तुलना जर केली ना, तर बाकीच्या टॉपिकमध्ये एखाद्या ठराविक बाउंड्रीज आपण आखू शकतो. म्हणजे सार्वजनिक वित्तामध्ये ह्या गोष्टी करायच्या, बरोबर आउटपुट मिळतं. दारिद्र्य टॉपिक असेल, बेरोजगारी असेल, कुठलंही. आता तुम्ही सरकारी योजना या टॉपिकचा जर अभ्यास करायला घेतलात तर प्रचंड व्हास्ट एरिया आहे. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत. तर त्यातही केंद्राच्या वेगळ्या, राज्याच्या वेगळ्या, आरोग्याच्या वेगळ्या, शिक्षणाच्या वेगळ्या, औद्योगिक क्षेत्राच्या डेव्हलपमेंटसाठीच्या वेगळ्या, कितीतरी योजना आहेत, बरोबर. याच्यामुळे काय होतं, परीक्षेत जाताना आपण नेमक्या कुठल्या योजना करायच्या, बरं मुळात कशातून करायच्या, हा एक प्रॉब्लेम आहे ना या टॉपिकचा. सरकारी योजना नेमक्या कुठल्या सोर्सेसमधून करायच्या जेणेकरून आपल्या परीक्षेला आउटपुट मिळेल. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, हा व्हिडिओ बनवण्यामागील उद्देश का, तुम्ही टॉपिकनुसार जर अभ्यास करून गेला तर तुम्हाला आउटपुट मिळतच आहे. पण एखाद्या वेळेस आयोग काय करतं माहिती का, कुठल्या तरी टॉपिकवर प्रश्न डायरेक्ट स्किप करतो, विचारतच नाहीये. दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल किंवा अजून कुठला टॉपिक. पण हा जो टॉपिक आहे सार्वजनिक योजना, सार्वजनिक क्षेत्रातील म्हणून किंवा सरकारच्या योजना, इथं मात्र अजिबात स्किप होत नाही. कुठलीही एक्झाम काढा, कुठल्याही वर्षीची काढा, त्यात राज्यसेवा पूर्व घ्या, कंबाईन पूर्व घ्या किंवा मुख्य परीक्षा घ्या, डेफिनेटली तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवर प्रश्न पाहायला मिळेल तर तो हा टॉपिक आहे, गव्हर्नमेंट स्कीमवाला, बरोबर. एवढं वेटेज असूनही त्याच्याकडे आपण दुर्लक्ष का करतोय, आणि त्याच्याबद्दल मार्केटमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये एक फार जास्त अवेअरनेस पाहायला मिळत नाही की आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट आहे, मटेरियल समजा अवेलेबल आहे, आता बऱ्यापैकी समजा पुस्तक पण आलेत, तुम्ही म्हणा सर हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला, पण मग याच्यातून अभ्यास कसा करायचा आणि कुठल्या योजना जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्यातही प्रीसाठी कुठल्या आणि मेन्ससाठी कुठल्या, असा सगळा जो आढावा आहे मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे. सो सुरू करूयात. बघा, गव्हर्नमेंट स्कीम परीक्षेसाठी महत्त्वाच्या कुठल्या आहेत हे आपल्याला करायच्या. याच्यातही तुम्हाला बायफर्केशन काय जमलं पाहिजे माहिती का, प्री आणि मेन्स. आता काय होतं, जनरली येणारी परीक्षा आहे, कंबाईनची पूर्व असेल कधी किंवा राज्यसेवेची असेल, तर मग तिथं रिक्वायरमेंट वेगळी आहे ना, त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता ती झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला मेन्सला जाताल, मेन्सला परत अजून डेप्थ वेगळी लागते आणि परीक्षाचं स्वरूप बदलतं, गव्हर्नमेंट स्कीमचं सुद्धा स्वरूप बदलतं. त्याच गव्हर्नमेंट स्कीम पूर्वसाठी कशा करायच्या आणि मुख्यसाठी कशा करायच्या, या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या. नेक्स्ट, योजनांचा अभ्यास कशातून करायचा, सगळ्यात महत्त्वाचा सोर्स, आणि कोणत्या योजना परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत, असे 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांनी नेहमी विचारतात परीक्षेबाबत. अजून एका वेगळ्या अँगलनी बघितलं तर बघा, कोणत्या योजनांचा अभ्यास करायचा ते एक आता आपण इथं बघूयात. योजनेचे कुठले मुद्दे आहेत, म्हणजे एखादी योजना मी तुम्हाला सांगितली की ही महत्त्वाची आहे, तर मग त्याच्यातही परत पॉईंट असा येतो की कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे त्याच्याबाबत करायच्यात. जे एखादी योजना घेतल्यानंतर त्याची सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा असतो, सुरुवात कधी झाली, त्याचं वर्ष, त्याचं उद्दिष्ट, वैशिष्ट्य, त्याच्यानंतर ते टार्गेट ग्रुप, कोणासाठी योजना आहे नेमकी, असे सगळे महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत एखाद्या योजनेबद्दल ते पण आपण डिस्कस करूयात. योजना डिटेलमध्येच करावी का, हे डिपेंड करतं की तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी करताय की मुख्य परीक्षेची तयारी करताय, याच्यावरून डिसाईड करतं याचा आवाका. योजनेचा अभ्यास कशातून करावा ते एक गोष्ट बघितलं. आता अजून गव्हर्नमेंट वेबसाईट, PIB, इयरबुक हे वाचलं पाहिजे का, किंवा योजना कुरुक्षेत्र ही जी मासिक आहेत ती वाचली पाहिजे का, आणि प्री आणि मेन्सचा अप्रोच. आता याच्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर यस डेफिनेटली वेबसाईट्स वेगवेगळ्या मंत्रालयाचे असतील, PIB असेल, हे सगळं तुम्ही वापरलं पाहिजे, कारण त्यातून डायरेक्टली क्वेश्चन्स फ्रेम होतात. पण जर तुम्ही पूर्व परीक्षा करत असाल तर याच्यामध्ये कुठलंही एखादं पुस्तक घ्या, करंट अफेअरचं असेल किंवा आपण देशले सरांचा पार्ट 2 पुस्तकाचं बघतो, अभ्यास करतो जनरली, तिथून जरी केलात तरी सफिशियंट आहे. ह्या सोर्सेस बाबत तुम्ही पूर्व परीक्षेला असाल तर मर्यादा ठेवली पाहिजे, आणि मेन्सला असाल तर जास्तीत जास्त वेगवेगळ्या सोर्सेसमधून तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला आउटपुट डेफिनेटली मिळेल. हा एक बेसिक पॉईंट आहे. आता याच्यातला पहिला पॉईंट घेऊया आपण, कोणत्या योजना या महत्त्वाच्या असतात. आता तुम्ही परीक्षा टार्गेट करत असाल तर वेगवेगळ्या योजना आहेत, म्हणजे तुम्हाला आत्ता जर योजनांची लिस्ट सांगायची म्हणलं तर जवळपास 20 ते 30 योजना या तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाच्या असतात. त्याच्यातही सिलेक्टिव्ह कुठली योजना जास्त गरजेची येणाऱ्या परीक्षेसाठी, त्यासाठी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो. नंबर 1, नवीन योजना जी आत्ता नुकती जाहीर झाली आहे बजेटमध्ये कुठल्याही किंवा मागच्या वर्षी जाहीर झालेली आहे, 1-2 वर्षामधल्या नवीन सुरू झालेल्या योजना या डेफिनेटली तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असतात. पहिला पॉईंट क्लिअर झाला. कुठल्या योजना अभ्यास करायचा हा विद्यार्थ्यांचा नेहमीचा प्रश्न असतो, तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचा आज. तर अशी कुठलीही नवीन योजना जी जाहीर झालेली आहे डेफिनेटली तुम्हाला परीक्षेला महत्त्वाची आहे. नेक्स्ट, याचा अर्थ जुन्या योजना ज्या आहेत त्या स्किप करायच्या का, तर जुन्या योजनाही भरपूर आहेत, त्यातल्या कुठल्या महत्त्वाच्या आहेत बघा.
जुन्या योजनेमध्ये काही जर बदल केला असेल तर ती तुम्हाला गरजेची आहे. जसं की फॉर एक्झाम्पल नावात बदल केलेला असतो बघा. आता मध्यान्ह आहार योजना याचं उदाहरण घ्या तुम्ही, त्याचं नाव बदललेलं आहे. मग जुनी योजना आहे ती, पण आली ना तुम्हाला आता नवीन ह्याच्यासाठी परीक्षेसाठी, त्याच्यातही तुम्हाला नावात बदल केला असेल, त्याचे काही टार्गेट्स, लक्ष, लाभार्थी बदललेले असेल. सांगा मला आता मध्यान्ह आहार योजना किंवा अजून कुठलीही योजना असेल त्याचा टार्गेट ग्रुप चेंज केलेला असतो बघा. म्हणजे ते फक्त प्राथमिक ह्याच्यामध्ये होतं बघा शाळेमध्ये, तर आता पूर्व प्राथमिकला पण केलेलं आहे, बदललं तुमचा एरिया टार्गेट ग्रुप. मग ही कुठली योजना आहे? जुनी योजना आहे. मग ती करायची का? आता ते आपण डिसाईड करा स्वतः तुम्ही. जर एखादी जुनी योजना असेल त्याच्यात जर काही थोडा बदल केला असेल तर आलं ना ते करंटमध्ये, मग तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाची आहे. एवढाच पॉईंट तुम्हाला आयोग विचारू शकतो. एक तर नवीन योजना पूर्ण करायची आणि जुनी योजना कुठली ज्याच्यात काही चेंजेस केले असतील ते. आता अजून एक अँगल तुम्हाला सांगतो. एखादी योजना अशी आहे की ज्याला 50 वर्ष झालेत, 75 झालेत किंवा 100 वर्ष, व्हॉट एव्हर, एखादा ठराविक कालावधी पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यासाठी ती योजना चर्चेत आहे की इतके वर्ष जुनी आहे ती योजना आणि बऱ्यापैकी तिने सक्सेस अचीव्ह केलेला आहे. तो हा एक पॉईंट आहे. म्हणजे नवीन योजना तर करायची, त्यासोबत जुनी जी काही ठराविक कालावधी तिने पूर्ण केलेला आहे. आणि एखादी योजना अशी जी चर्चेत असेल, मग कशासाठी? एक तर काही ठराविक तिनं कालावधी पूर्ण केला किंवा अंमलबजावणी असेल, तिचं लक्ष पूर्ण झाला असेल, गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाला असेल, व्हॉट एव्हर, चांगल्या कारणाने चर्चेत असेल किंवा वाईट कारणाने चर्चेत असेल, तरीही ती योजना तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट. आता हे झालं कुठली योजना करायची याचं उत्तर. आता केंद्र सरकारची करायची का राज्य सरकारची करायची? बघा, देशातील इतर राज्यातील इम्पॉर्टंट योजना सुद्धा तुम्हाला करायच्या. याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो इथं. हा, केंद्र सरकारच्या योजना या टार्गेट करतो आपण, सगळेजण अभ्यास करतात, पण याच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. आणि मागच्या काही प्रश्नपत्रिकांचा आढावा घ्या, तुम्हाला याच्यासोबत सोबत राज्य सरकारच्या योजनावरही प्रश्न पाहायला मिळते. आता राज्य सरकारमध्ये अजून काय करतो आपण माहिती का? एक गोष्ट टार्गेट करतो, फक्त महाराष्ट्राच्या योजना. आता मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही खरंच प्रश्नपत्रिका काढा, तुम्हाला केंद्र सरकारच्या योजना पाहायला मिळतील. तर महाराष्ट्राच्या योजना तर आहेत, याच्यासोबत इतर राज्यांच्या योजना सुद्धा तुम्हाला विचारलेल्या आहेत. त्या सुद्धा खूप डीपमध्ये करायच्यात का? तुम्हाला जस्ट माहिती पाहिजे की एखाद्या राज्यांनी महत्वाची कुठली योजना काढली, बरं ती योजना कशासाठी आहे, म्हणजे योजनेचं नाव, राज्याचं नाव आणि ती कशासाठी आहे, मोर दॅन सफिशियंट. क्लिअर? इतर राज्यांच्या योजना पण करा. म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला लिटरली मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये, प्रीसाठी तर 2 किंवा 3 क्वेश्चन त्याच्यावर येतात, म्हणजे विचार करा. आणि मेन्सला त्याचा अजून जास्त भेटेल. बरं, याच्यामध्ये खूप जास्त कन्सेप्ट, अंडरस्टँडिंग, अवघड भाग अजिबात नाहीये. फक्त डेटा इन्फॉर्मेशन ती पाठ करायची तुम्हाला. कधी सुरू झाली, तिचं वर्ष, केंद्राची आहे का राज्याची आहे, कोणत्या राज्य सरकारची आहे, ती कोणासाठी आहे, काय टार्गेट आहे तिचं ग्रुप वगैरे, तो सगळा प्रकार. क्लिअर? हा वाला म्हणजे केंद्रासोबत सोबत राज्य सरकार पण करायचं, महाराष्ट्र आणि इतर राज्य पण. आता डिपेंड करतं प्रीची तयारी करताय की मेन्सची करताय. मेन्सला तुम्हाला हा सगळाच आवाका खूप जास्त गरजेचा आहे. प्रीसाठी तुम्ही फक्त केंद्र सरकार आणि त्यातल्या थोडंफार महाराष्ट्र करू शकता. ठीक आहे, हा इथं पॉईंट क्लिअर झाला तुम्हाला. आता अजून एक घटक आहे याच्यामध्ये, दुर्लक्षित, मागास आणि अविकसित घटक. गव्हर्नमेंट स्कीम करताना एक कन्सेप्ट लक्षात ठेवा तुम्ही, इथून पुढे कधीही तुम्ही स्कीमचा अभ्यास जर करत असाल तर एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये, गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट काय करत असतं, मेन पर्पज काय गव्हर्नमेंटचा? डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणतो ना विकास करणे. मग विकासामध्ये काय येतं? राष्ट्रीय उत्पन्न वाढ, वाढलेलं राष्ट्रीय उत्पन्न तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणं, दारिद्र्य कमी होणं, बेरोजगारी कमी होणं, रोजगार निर्मिती वाढवणं, लोकांची उत्पन्न पातळी वाढवणं, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, प्रादेशिक विषमता कमी होणं, ह्या सगळ्यांनाच काय म्हणतो आपण? विकास म्हणतो, डेव्हलपमेंट. मग यामध्ये आपल्याला बॅलन्स साधायचं आहे. म्हणजे जे घटक या विकासापासून दुर्लक्षित आहेत, दुर्लक्षित राहिलेले आहेत किंवा जे दुर्बल आहेत, त्यांना आपल्याला वर आणायचं ना, त्याला तर विकास म्हणायचं. म्हणजे फक्त शहरांचाच विकास झाला तर चालतं का? ठराविक लोकांचाच विकास झाला चालतं का? नाही ना, ग्रामीण भागाचा पण विकास झाला पाहिजे. जे लोक कृषी क्षेत्रामध्ये काम करतात, ज्या लोकांचा छोटा उद्योग व्यवसाय आहे, त्यांचा विचार करायला पाहिजे. एकंदरीत काय तर ही समानता प्रस्थापित करायची. म्हणजेच आतापर्यंत दुर्बल आणि दुर्लक्षित राहिलेले घटक, मग कॅटेगरी समजा SC असेल, मग ST असतील किंवा महिला असतील किंवा अपंग व्यक्ती असतील, की त्यांना ही सुविधा मिळाल्या नाहीत ना. विशेषतः ग्रामीण भागामधील हे सगळे व्यक्ती असतील, हे बघा तुम्ही, हे तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे आपल्याला आतापर्यंत भारत स्वप्नाऱ्यापासून इतके वर्ष झाले, यांच्यापर्यंत विकास पोहोचलेला ते पोहोचवायचा आहे. आणि मग सगळ्या सरकारी योजना तुम्ही जर बघत असाल, मॅक्झिमम त्याच्यातल्या ग्रामीण भागातल्या आहेत
आणि आता तर तुम्ही जर कुठलीही योजना जर काढलात त्याच्यामध्ये तुम्हाला SC ST यांना जास्त प्राधान्य दिलेलं पाहायला मिळतं, महिलांना जास्त प्राधान्य पाहायला मिळतं, अपंग, त्याच्यानंतर वृद्ध, हे बघा ना तुम्ही कुठलीही योजना घ्या. आता ह्याचं रिझन तुम्हाला कळालं. हे सगळं कशासाठी करतोय आपण, की आपल्या देशातील विकास हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे जे घटक आहेत ना, हे सोसायटीमधले आपल्या समाजातील दुर्लक्षित घटक होते. मग आपल्याला विकास करायचा असेल तर यांच्यापर्यंत सगळं पोहोचलं पाहिजे. तुम्ही उज्ज्वला योजना काढा. काय ते LPG गॅस सिलेंडर प्रोव्हाइड करायचं का बरं? कारण जे गरीब लोक आहेत ना ते काय म्हणतो आपण त्याला अफोर्ड नाही करू शकत, ते त्यांच्याकडे तेवढं उत्पन्न नाही ना, गरीब आहेत ते, म्हणून तर सरकारमार्फत दिलं जातं. सौभाग्य योजना घ्या, म्हणजे मोफत वीज कनेक्शन दिलं जातं. का? गरीब आहेत ते, त्यांना वीज मिळाली पाहिजे ना, त्याच्यासाठीच आहे. कुठलेही घ्या तुम्ही, हे सगळं हे तुम्हाला पाहायला मिळेल. आता इथून पुढे मला नाही वाटत तुम्हाला की योजना करताना काही प्रॉब्लेम येईल. हा जो बेस तुम्ही लक्षात ठेवा, हा इथलचा घटक दुर्लक्षित, मागास, अविकसित गट टार्गेट केला जातो गव्हर्नमेंट स्कीम तयार करताना. क्लिअर? चलो, हा झाला एक बेसिक आढावा. आता एका एका योजनेमधले इन डिटेल पॉईंट जर काही बघायचे म्हणले तुम्हाला, तर त्या योजनेचं नाव हे माहिती पाहिजे, किंवा शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म, त्याचा लोगो, टॅगलाईन, सुरुवातीचं वर्ष, कधी सुरुवात झाली, ठिकाण, त्याचे काही टार्गेट्स आहेत का, डेडलाईन्स आहेत का, उद्दिष्ट, नेमका पर्पज काय, ऑब्जेक्टिव्ह काय. जसं मी आता उज्ज्वला योजनेबद्दल तुम्हाला विचारलं तर काय सांगाल तुम्ही? एकतर त्याच्यामध्ये 2 अँगल आहेत महत्वाचे, जे कदाचित माहितीच नसेल. LPG गॅस सिलेंडर द्यायचंच आहे, त्यासाठी सोबत तुम्हाला पर्यावरणाचा ऱ्हास पण टाळायचा आणि आरोग्य पण सुधारायचं. कारण काय होतं, ग्रामीण भागामध्ये जे गरीब आहेत ना ते कुटुंब स्वयंपाक करताना लाकूड किंवा गौऱ्या वगैरे असं वापरतात. ह्याच्यामध्ये एक तर पर्यावरणाचा ऱ्हास होतो, दुसरी गोष्ट त्यांचा स्वतःचा आरोग्य धोक्यात जातं ना, ते धुरामुळे वगैरे. झालं, मग हे मेन उद्दिष्ट आहे ना, हे माहिती पाहिजे आपल्याला. अशा बेसिक गोष्टी तुम्हाला त्या योजनेबद्दल माहिती पाहिजे. परत कुठलं मंत्रालय आहे, ती योजना केंद्र सरकारची आहे का राज्य सरकारची आहे, टार्गेट ग्रुप कोण आहे, जसं मी आता सांगितलं ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे, महिला आहे की SC ST आहे, आणि काही ठराविक स्पेसिफिक अजून काही की फीचर्स त्याचे, आणि आउटकम आणि अचिव्हमेंट काय असेल तर तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेटमध्ये ही डेटा आणि ही आकडेवारी पाहायला मिळते. एखादी ठराविक जुनी योजना असेल पण त्याच्यामध्ये टार्गेट अचीव्ह झालेलं असतं बघा, म्हणजे एवढी कोटी लोकांपर्यंत आम्ही गॅस सिलेंडर पोहोचलेलं आहे, पूर्ण ग्रामीण 100% विद्युतीकरण झालेलं आहे, ही अशी आकडेवारी ही तुम्हाला इथं पाहायला मिळते. हे सगळे महत्वाचे पॉईंट्स आहेत. एक पर्टिक्युलरली योजना घेतल्यात ना, त्या योजनेबद्दल एवढे पॉईंट्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मागच्या प्रश्नपत्रिका काढा, याच्यापैकी कितीतरी प्रश्नावर तुम्हाला हे की पॉईंट्स पाहायला मिळतील. इथं तर आयोगाने खूप जास्त फोकस केला, आणि त्याच्यानंतर हे ऑब्जेक्टिव्ह आणि पर्पज बघा. क्लिअर? चलो, सो दिस इज ऑल अबाउट ओव्हरव्ह्यू एक गव्हर्नमेंट स्कीमवर. आणि त्याच्यानुसार सेक्टर वाईज जर बघितलात तर आर्थिक समावेशनाच्या योजना आहेत, उद्योग क्षेत्रात आहेत, बेरोजगारीच्या, दारिद्र्याच्या आणि कृषीच्या, त्या सेक्टरनुसार पण तुम्हाला योजना पाहायला मिळतील. ऑब्व्हियसली त्या सेक्टरमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करायची, त्याच्यासाठी सरकार योजना काढतं. हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा. ओके, चलो, सो दिस इज ऑल अबाउट गव्हर्नमेंट स्कीम. आय होप तुम्हाला एक नवीन अप्रोच अँगल मिळाला की खरंच सरकारी योजना ह्या किती गरजेच्या आहेत, म्हणजे परीक्षेत किती वेटेज आहे, आणि असं असूनही आपण दुर्लक्षित करत होतो का, याच्याबाबत आपल्याला ही कदाचित इन्फॉर्मेशन माहीत नव्हती. आज तुम्हाला कळाली. इथून पुढे अभ्यास करताना याचा नक्की वापर करा, इम्प्लिमेंट करा, तुम्हाला फायदा होईल. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे फीडबॅक्स कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, कारण गव्हर्नमेंट स्कीमला दुर्लक्ष करून आपण हातचे मार्ग घालवतोय. याच्यात खूप काय अवघड नाहीये, आहे तोच डेटा फक्त पाठ पाहिजे आपल्याला. ओके, चलो, सो भेटूया पुढच्या याच्यामध्ये. आणि आपल्या द कोर अकॅडमीच्याच याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू करतोय आपण, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आता ऑगस्टमध्ये होणार आहे. त्याच्याबाबत ऑलरेडी नोटिफिकेशन बाकीच्या व्हिडिओमध्ये दिलेत. काही तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही ऑफिसच्या नंबरवर कॉल करू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला जर अभ्यास केलेला चांगला प्रॉपर परीक्षेत उतरवायचा असेल तर टेस्ट सिरीज खूप जास्त महत्त्वाची आहे, आणि ती पूर्ण आपण राज्यसेवेच्या प्रीच्या दृष्टिकोनातून फोकस करतोय. सो नक्की जॉईन करा टेस्ट सिरीज पण. ठीक आहे, चलो, सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.